हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि विजूज डेली ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही हेडिंग वाचलंच असेल. बघा आज मी काय बनवलं होतं. तिखट धपाटे, वांग्याचं भरीत आणि तिखट घारगे. तर मंडळी, जे काही साहित्य घरात आहे त्या साहित्यात मी बनवलं आहे. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही पदार्थ आवश्यक असतील तर ते मी तुम्हाला सांगत जाईल आणि ते तुम्ही घालू शकता. अगदी सिंपलच सांगायचं झालं तर धपाट्यामध्ये महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे कोथिंबीर, मिरच्या आणि कढीपत्ता. जर तुमच्याजवळ असेल आलं, लसूण ते तुम्ही घालू शकता. तर इथं मिक्सरला मी मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता वाटून घेतलं आणि ते मी मस्त आता पिठामध्ये घालून मळणार होते. मग त्याआधी किचनमध्ये आपल्याला एनर्जी देण्यासाठी खरं तर हा ड्रिंक चांगला नाही आहे, परंतु तो घेणं गरजेचं असतो मला तर अर्धा कप चहा, ज्यामुळं माझी कामे थोडीशी फास्ट होतात. म्हणजेच मला काम करायला थोडीशी एनर्जी येते, कारण की मी कधीतरच सकाळी नाश्ता करते, रोज नाही. तर मंडळी, तिकडं मी काय केलं, मोठं वांगं ते कट करून त्यात थोडंसं तेल घालून ते पॅनमध्ये घालून वाफेला ठेवलं आणि इकडं 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि माझ्याजवळ बेसन पीठ नव्हतं तर मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलं होतं आणि हळद. त्यानंतर जी काही पेस्ट बनवली होती ना, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या यांची आणि आलं लसणाची पेस्ट देखील तुम्ही घालू शकता. थोडीशी हळद, जिरे, ओवा आणि तीळ असं टाकून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीनं आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं. जर तुम्ही एकदम खुसखुशीत धपाटे हवे असतील तर 1 चमचा मोहन म्हणजेच थोडंसं गरम तेल यात तुम्ही ॲड करू शकता. परंतु मी ते काहीही ॲड केलं नाही. एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी हे बनवणार होते. तर मंडळी, माझे इथं वांगे आहेत ते छान असे वाफवून झालेत. खरं तर वांग्याला बघितलं तर ते मस्त असं भाजावं वाटलं होतं मला गॅसवर. परंतु माझ्या मनात शंका आली, जर हे वांगं किडकं म्हणजेच खराब असेल तर पुन्हा मला टिफिनसाठी दुसरं भाजी काहीतरी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये माझा वेळ जाईल. म्हणून मी म्हटलं की आधी कट करूनच पाहावं. तर बरं झालं मी वांगं भाजलं नाही, कारण की एक वांगं हे अर्धं एक साईडला किडकंच निघालं होतं. तर दुसरं वांगं होतं ते घेऊन मी कट करून तेल टाकून वाफवायला ठेवलं. त्याला छान असं स्मॅश करून घेतलं. रवीच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने तुम्ही त्याला मॅश करून घेऊ शकता आणि पूर्णच असं त्याला एकदम खिचडा करून ठेवायचा नाही. थोडीशी वांग्याचे मध्ये फोड आणि वांग्याचं देठ घालायला विसरू नका. तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि फक्त लाल चटणी आणि वरनं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं एव्हरेस्टचा मी तर गरम मसाला घातला आहे. इतकं वांग्याचं भरीत टेस्टी झालं होतं मंडळी. खरं तर घरचा काळा मसाला पण मला इथे ॲड करायचा होता, परंतु आज उशीर झाला होता, त्यामुळं हातात जे मसाला डब्यात चटण्या दिसतात ते मी इथं घालत गेले आणि मला वाटलं खरंच बरं झालं मी असं केलं. एकदम टेस्टी झालं होतं वांग्याचं भरीत. तर त्यानंतर मी मिस्टरांना इथं करून घेतले 3 धपाटे आणि या धपाट्यांना तुम्ही त्रिकोणी आकारात चपात्यासारखं करून आत तेल लावून पण लाटू शकता किंवा सिंपल असं नॉर्मली रोटीसारखं मोठं पातळ असं लाटायचं. पातळ आपण लाटलं जेव्हा आपण त्याला दुमडत नाही तेव्हा आपले धपाटे फुगत नाहीत, परंतु छान पातळ कडक होतात आणि असे धपाटे खायला छान लागतात. तर मंडळी, अशा पद्धतीने धपाटे करून घ्यायचं आणि जर तुम्ही यात गव्हाचं पीठ ॲड केलं नाही तर तुम्हाला बडवून धपाटे करावे लागतात आणि त्याला आपण जसं भाकरी करतो तसं एक साईडनी पाणी आणि एक साईडनी तेल लावून छान असं आपण त्याला भाजून घ्यायचं. परंतु मी इथं गव्हाचं पीठ ॲड केलं होतं, त्यामुळं मी दोन्ही बाजूला तेल लावून छान शेकून घेत होते आणि मस्त चवीला एकदम भारी झाले होते मंडळी. आणि हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण की मी पुढं याच धपाट्याच्या पिठाचं घारगे बनवलेत आणि हे घारगे इतकं मस्त झाले होते की आमच्या वेदांतने धपाटे सोडून दुपारच्या जेवणामध्ये फक्त घारगेच खाल्लेत. आणि ह्या धपाट्यांसोबत तुम्ही मस्त असं घरातलं छान दही किंवा ताक किंवा कोशिंबीर आणि एखादी कोणतीही तिखट भाजी, जास्तीत जास्त जर डाळीची पेंडपाला म्हणतो ना आपण, डाळ कांदा, तसा जरी असेल तरी पण हे धपाटे मस्त लागतात.
तर मी इथं बनवलं होतं धपाट्यासोबत भरीत आणि तेही खूप टेस्टी झालं होतं मंडळी. तर त्यानंतर आता आपल्याकडे भरपूर पाऊस यायला लागला आहे. हो. तर मी काय केलं, मुलांनी शूज घाण करून आणतात ना स्कूलमधून येताना, तर ते स्वच्छ धुवून वर ऊन पडलं म्हणून वाळूला घालायला ठेवलं होतं आणि तेवढ्यात अर्ध्या तासात पावसानं हजेरी दिली. मग काय तर वर जाऊन शूज खाली आणले. तर माझ्यासोबत असंच होतं, जेव्हा चला वर ऊन पडलं आहे, थोडं कपडे वाळू घालूयात म्हणेपर्यंत पावसाने येऊन माझं काम हे थांबवलेलं असतं. जस्ट खाली येताच मग उरलेलं कामं मी करून घेणार होते. डबा वगैरे खाली ठेवून झाला होता आणि आज आमच्या माऊलीला सर्दी, खोकला, ताप आल्यामुळं त्याने स्कूलला ना बुट्टी मारली होती. तर त्याला ना छत्री वगैरे घेऊन खेळायचं होतं वर आणि इथं ना छत्रीमुळं त्याचा ड्रेस हा वर चालला होता. तर तो लाजला होता इथे आणि पहा छत्री उघडून आणि सर्व त्याचे खेळणी हे लाईनमध्ये ठेवून त्याला खेळायचं होतं. अजून आमचं घर खूप रिकामं दिसतंय. थोड्या वेळात इथं येतो टेंट. मग टेंटमध्ये येतो 2 ब्लँकेट, पुन्हा घरात जेवढ्या उशा आहेत त्या सगळ्या उशा आमच्या टेंटमध्ये येतात. म्हणजे हे घर आवरायला पुन्हा जेवढा वेळ गेलेला असतो तेवढं काढायला पण जातो. त्यानंतर उरलेले 2-3 धपाटे केले आणि मग लक्षात आलं की चला याच धपाट्याचं घारगे बनवूयात. तर या घारग्याची स्टोरी मी वेदांतला रात्री सांगत होते आणि मी माझ्या लहानपणी माझ्या आजीच्या घरी जेव्हा जास्त जायची, कारण की आमचं गाव सोलापूर आणि तेथून अक्कलकोट जवळ असल्याकारणाने पहिली सुट्टी लागली उन्हाळ्याची की तर अशा पद्धतीचं आम्ही घारगे वगैरे खात होतो असं मी रात्रीच वेदांतला सांगितलं होतं आणि तेच माझ्या डोक्यात राहिलं आणि मग सकाळी अनायाशा मी धपाटे बनवले आणि त्याच धपाट्याच्या पिठाचं मी हे घारगे बनवले. सेम गोड असे घारगे आपण बनवू शकतो. ज्वारीचं पीठऐवजी फक्त आपण गुळाचं पाणी घालून गव्हाच्या पिठामध्ये सुंठ, विलायची, जायफळ असं घालून गोड घारगे देखील बनवू शकतो. ते पण मी एक दिवशी बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं मी करून घेतलं. हे सर्व करायला ना मला 10 ते 15 मिनिट लागलं. कारण की मधून आमचं मावी येऊन म्हणत होता, "मम्मी चिपकली क्यों बना रही हो? चिपकली क्यों बना रही हो?" तर मंडळी हा काही पदार्थ माझ्या माऊला आवडला नाही, परंतु माझ्या वेदूला एवढा फेवरेट झाला की तो म्हणला की अजून बनव आणि हे अर्ध्या रात्रीतच आमच्यामध्ये सगळं संपून गेले होते. म्हणजे नेक्स्ट दिवसाला फक्त 1, 2, 3 उरले होते. कारण की वेदांतनी ते जपून ठेवले होते. त्याला ना नेक्स्ट दिवशी डब्यामध्ये हे न्यायचं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे. मला वाटलं की मुलांना आवडेल का नाही, कारण की थोडेसं मी यात हिरवी मिरची ॲड केली होती, त्यामुळे तिखट होतात म्हणून मी क्वांटिटी कमीमध्येच केली होती. तर मंडळी अशा प्रकारे एकदम त्याच्या अशा सुरळ्या करून मी त्याला गोल गोल करून तळून घेतलं. आणि एक सांगायची गंमत अशी की पहिला बॅच हा मला थोडासा हलका ब्राऊन असा तळला गेला. का तर आमचा माऊली हा पाणी खेळायला गेला, त्यामुळं मला त्याला आणायला जावं लागलं आणि गॅस हा मोठाच राहिला. तर आमचा माऊ खाताना म्हणतो कसा माहिती आहे का, मम्मी ये जला हुआ चाहिए क्या तुम्हें अच्छा वाला चाहिए बताओ, तुम सिलेक्ट कर सकती हो. तर आताच्या मुलांना काही सांगायची गरज नाही, बोलण्यात इतकी हुशार असतात ना. जला हुआ म्हणजेच त्याला छान असं ब्राऊन कलर आला होता आणि ते काय करपले नव्हते, काही नाही. फक्त दुसरी बॅच मी हलकंसंच म्हणजे ब्राऊन काढले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तर्क करू शकता. तर वेदांत म्हणला की मला ब्राऊन कलरचेच जास्त आवडले. तर अशा आमचा माऊली म्हणजे सासू आणि नणंदा जर आपल्याला टॉन्ट मारायला नसतील तर त्याची कसर आपली मुलं किंवा आपला नवरा भरून काढत असतो असं मला वाटतं. या धपाटी घारग्याची आठवण म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या आजीकडे उन्हाळा सुट्टीत जायचो तेव्हा ना तिथे प्रेग्नेंट लेडीची जेव्हा चोरचोळी वगैरे करतात तेव्हा ना अशा पद्धतीचे पदार्थ वाटले जातात पहा खेडेगावात. तर अशा पद्धतीचे पदार्थ आजीच्या घरात आल्यावर ते खायला मला मस्त वाटायचं. तर तेच मी पदार्थ ची माहिती वेदांतला सांगत होते की अशा अशा पद्धतीचं यायचं, मला खायला आवडायचं. तर वेदांत पण म्हणायचं की मग बनव ना एकदा घरात. तर आज ती वेळ आली आणि मी ते बनवलं. तर कसं असतं पहा मंडळी, लहानपणीच्या आठवणी या अशा गोष्टींमध्येच दडलेल्या असतात. ज्या पदार्थासोबत आपल्याला एखादी वस्तू ही लहानपणी आपण खाल्ली होती किंवा हा पदार्थ खाल्ला होता, हे सर्व त्या पदार्थामुळे आपल्याला
आठवणीत राहतं. तर मी परफेक्ट बनवू शकले का नाही माहीत नाही, परंतु मी तसा शेप देण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीची चव आणण्याचा मी प्रयत्न केला. तर पाहताय अशा पद्धतीचं थोडेसे ब्राऊन झाले होते पहिली बॅच आणि दुसरी बॅच एकदम लाईट अशी मी काढली होती. तर मंडळी नक्की ट्राय करा आणि याच्यामध्ये तुम्ही ना अद्रक लसूण घालू शकता किंवा थोडंसं 1 चमचा धने आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा तो भाजून त्याची पावडर करून पण तुम्ही यात घालू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स देखील करत राहा. आणि लाँग व्हिडिओसोबतच शॉर्ट व्हिडिओ पण मी घालत असते, तर तेही पाहत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा. तर अशाच मस्त पारंपरिक चवीच्या रेसिपीसाठीच तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय, धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मंडळी हे सर्व झाल्यानंतर मी केलं होतं, दही लावून घेतलं होतं आणि ते दही बघा मी कसं लावते, तसं तुम्ही पण ट्राय करू शकता.